नमस्कार. क्रिकेट अँड मॅच फोनमध्ये आपलं स्वागत. तर मित्रांनो, कालचा दिवस हा आपल्या क्रिकेटसाठी फार स्पेशल दिवस होता. काल भारताचा जो सूर्य आहे तो क्रिकेट विश्वावर तळपत होता. पहिला सामना ऑस्ट्रेलियाबरोबरचा T20 आरामात जिंकलो, आपण आरामातच जिंकलो. पण आजची जी स्पेशल स्टोरी आहे ती म्हणजे आपण वर्ल्ड कप जिंकला. मुलींनी मोठा पराक्रम करून दाखवला. 1983ला कपिल देव, 2011ला महेंद्रसिंग धोनी आणि आता हरमनप्रीत कौर, तिघांनी आपलं नाव इतिहासामध्ये नोंदवून ठेवलं. तर पहिल्या सामन्याचा विषय बोलायचं झालं तर ऑस्ट्रेलियाचा संघ ऑस्ट्रेलियामध्ये नेहमी त्रासदायक असतोच. त्याप्रमाणे पहिल्यांदा त्यांची T20च्या मॅचला बॅटिंग करून त्यांनी चांगला स्कोअर केला होता. 180 जवळपास स्कोअर होतं. त्याच्यामध्ये या दोघांची चांगली झाली होती बॅटिंग. एक म्हणजे तो आपला स्टॉयनिस आणि त्याच्या आधी टिम डेव्हिड, दोघांची अर्धशतकं झाली. चांगली तुफान फटकेबाजी केली होती त्यांनी. 20 ओव्हरमध्ये 180पर्यंत मजल त्यांनी मारली. तेव्हा सामना अवघड जाणार असं वाटत होतं, पण आपल्या मुलांनी एकदम कमाल केली. हा सामना आरामात जिंकला असं म्हणायला हवं. खरं तर मोठी खेळी कोणाची नाही झाली. वॉशिंग्टन सुंदरचे हायेस्ट होते 49, पण सगळ्यांचा हातभार होता त्याला. 15, 20, 25, 30 बरोबर वी हॅव क्रॉस द लाईन. T20मध्ये आपला संघ आता खरोखरच जगज्जेता संघच आहे. आरामात हरवतो सगळ्यांना. हा आजचा विषय फारसा महत्त्वाचा नाही आहे. ह्याच्यामध्ये आजच्या ह्याच्यात सांगायचं एक गोष्ट म्हणजे आपला संघ अतिशय आक्रमक खेळतो, हे इतके वाद नाही आहे. पण आपल्या संघ निवड जी असते ती आक्रमक नसते. आता काल बघा, कालच्या सामन्यामध्ये ह्याला संधी मिळाली अर्शदीपला. जेन्युइन फास्ट बॉलर, जेन्युइन बॉलर, विकेटिंग बॉलर. त्यांनी आपलं काम चोखपणे केलं. पहिल्या 2 ओव्हरला 2 विकेट काढल्या होत्या त्यांनी. तेव्हाच थोडासा हेड आणि आणखीन एक विकेट काढली होती त्यांनी. तेव्हा थोडा सेटबॅक, मला वाटतं इंग्लिशची, तेव्हा थोडा सेटबॅक झालेलाच होता त्यांना. नाहीतर त्यांनी किती रन मारले असते काय माहिती नाही. कसं आहे, तुम्ही ॲग्रेसिव्ह क्रिकेट खेळता नो डाऊट, पण आपल्या संघाने मला असं वाटतं की थोडंसं सिलेक्शन पण ॲग्रेसिव्ह करावं. 8व्या 9व्या नंबरपर्यंत बॅट्समन हू कॅन बोल असं नाही करावं. ठीक आहे, जोपर्यंत ऑल इज वेल, संघ जिंकतोय, ऑल इज वेल, ओके. तर कालचा आता लेवल झालेली आहे T20ची ऑस्ट्रेलियाबरोबरची सिरीज. तो विषय आता बाजूला ठेवूया. पण आजचा सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे वर्ल्ड चॅम्पियनशिप. नवी मुंबईमधल्या ह्याच्या स्टेडियमवरचं, नवी मुंबईच्या स्टेडियमवरचं BY पाटील स्टेडियमवरचं हे विश्वचषकाचा अंतिम सामना. आता असं आहे ना की ऑस्ट्रेलियाला सेमीफायनलमध्ये म्हणजे मिरॅक्युलस विन होतं, तर लिटरली मिरॅक्युलस विन होता. त्यामुळे आपलं हे जड होतं, पारडं नक्कीच जड होतं. पण शेवटी फायनल आहे. फायनलमध्ये काय एक गोष्ट नक्की होणार होती की चॅम्पियन नवीन होणार होता. ह्याच्या आधी फक्त आलटून पालटून ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, जास्तीत जास्त ऑस्ट्रेलिया, त्याखालोखाल इंग्लंड आणि एकदा न्यूझीलंड, हे 3च होते. आज नवीन विश्वविजेता मिळणार होता काल, हे नक्की. त्याप्रमाणे तो मिळाला आणि तो भारत होता. हे आपल्या सगळ्याच्या दृष्टीने आनंदाची गोष्ट आहे. काल आपल्या मुलींनी जबरदस्त खेळ केला. म्हणजे पहिल्या ज्या चुका आहेत त्या चुका व्यवस्थित टाळल्या. आधी मी मागच्या त्या व्हिडिओमध्ये म्हणालो होतो की आपल्या जे फिल्डिंग हा मोठा इश्यू आहे. फिल्डिंगच्या ह्याच्या स्केलपट्टीवर 10च्या हार्डली 2पर्यंत पोहोचतो आहे आपण. तेव्हा अशी फिल्डिंग खराबच होत होती आपली. पण मानायला पाहिजे आपल्या टीमला, 10च्या स्केलपट्टीवर कालची जी फिल्डिंग होती ती 6-7च्या पुढे होती. केवळ तेवढी सुंदर फिल्डिंग होती, म्हणूनच मॅच जिंकू शकलो आपण. फिल्डिंग आणि इवन किपिंगसुद्धा. आता याचं श्रेय, या सगळ्यांचं सगळ्यात पहिल्यांदा श्रेय मी देतो अमोल सरांना, अमोल मुजुमदार 2 दिवस झाले पॅड लावून बसला होता. जेव्हा सचिनची आणि विनोदची 750 रनची पार्टनरशिप झाली होती, त्याला काही खेळायला मिळालंच नाही. भारतीय संघात यासाठी तसंच झालं त्याचं. खरं तर तो अतिशय दर्जेदार फलंदाज होता. भारतीय संघात त्याला स्थान मिळायला पाहिजे होतं. पण तेव्हाची संघच असा होता तेव्हा. काय म्हणजे द्रविड आहे, गांगुली आहे, सचिन आहे, म्हणजे हे असून मिळू शकला नाही. असू दे, जे झालं ते झालं. सेकंड इनिंग त्यांनी अतिशय
सुंदर झालेली आहे त्याची. मुलींना आपल्या त्यांनी त्याच्या कॅप्टनशिपखाली मुलींनी जिंकला वर्ल्ड कप. आणि आपली जी कप्तान आहे हरमनप्रीत कौर, तिचं पण मी कौतुक करतो. ती चक्क खाली वाकून तिने नमस्कार केला त्याला. आणि मागे एका इंटरव्ह्यूला म्हणाले सुद्धा, इंग्लंडमधून या साखळीमध्ये इंग्लंडबरोबर जेव्हा 4 धावांनी आपण हरलो होतो, तो फार फार वाईट पराभव होता आपला. त्यावेळेला आमचा खूप चांगला क्लास घेतला म्हणाली सरांनी, त्यामुळे आमची पुढे इम्प्रूव्हमेंट झाली. मला खात्री आहे की फिल्डिंगवरून सुद्धा अमोल सरांनी क्लास घेतला असणार आणि तो क्लास नक्कीच फायद्याचा ठरला आहे. आणि आपल्या संघाचं काल सगळीकडे कामगिरी सरस झाली आपली. पण जेव्हा 50 ओव्हरला आपला स्कोअर 300पर्यंत मर्यादित राहिला तेव्हा दुखदुख होती. कारण काय, हे जे स्टेडियम आहे ना नवी मुंबईचं, त्या स्टेडियमवर धावांचा पाठलाग आरामात होतो. दुसरी गोष्ट म्हणजे दुसऱ्या इनिंगला बॉलिंग करणं खूप अवघड असतं आणि ड्यू फॅक्टर फार महत्त्वाचा येतो तिथे. पण काल नशिबाने एक चांगली गोष्ट आपल्या दृष्टीने अशी झाली की संध्याकाळच्या सुमारास मुसळधार पाऊस पडला. जेव्हा मुसळधार पाऊस होतो ना तेव्हा त्यानंतर एवढं ड्यू फॅक्टर एवढा इम्पॉर्टंट राहत नाही. त्याचा फायदा आपल्या मुलींना नक्कीच मिळाला. म्हणजे ड्यू फॅक्टरचा त्रास थोडा झाला, पण तो म्हणजे इम्पॉसिबल असा नाही झाला, म्हणजे मॅनेज करू शकलो आपण. अर्थात आपल्या संघाच्या चांगल्या खेळाचं श्रेय मला कारणांवर अजिबात हिरावून घ्यायचं नाही आहे. या स्टेडियमवर तुम्ही 300 धावा डिफेंड केल्या हे खरंच कौतुकास्पद आहे. त्यांची जी कॅप्टन आहे वोल्वा तिचं नाव लक्षात येत नाही मला, तिने अतिशय झुंजार शतक ठोकलं पुन्हा एकदा. ते शतक मात्र बिचारीचं वाया गेलं. ठीक आहे, पण आता काय गेम आहे, कोणीतरी जिंकणार कोणीतरी हारणार. आणि जेव्हा डिझर्विंग जिंकतात तेव्हा खूप आनंद होतो. याचं दुसरे कौतुक म्हणजे आपल्या मुलींचं असं आहे ना की सेमीफायनलमध्ये एंट्री मिळेपर्यंत धाकधूकच होती. आणि सेमीफायनलला जी एंट्री मिळाली ना तेव्हा आपला संघ होता 4थ्या स्थानावर. आणि वर्ल्ड कपचं जर रेकॉर्ड काढलं तर मला वाटतं हा पहिलाच हे असेल, चेक करायला हवं, की सेमीफायनलच्या 4थ्या स्थानावरचा जो संघ आहे तो संघ विश्वचषक जिंकून गेला. आता या आपल्या मुलींचं कामगिरीचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. खूप चांगलं खेळलं आहे प्रत्येकीच, अगदी इंडिव्हिज्युअल राईट फ्रॉम बिगिनिंग. पहिली जी भागीदारी केली स्मृती आणि शफालीनी, जबरदस्त भागीदारी होती. मला स्मृतीचा खेळ खूप खूप आवडतो. कसं आहे माहिती आहे का, तिची बॅटिंग बघताना जुन्या काळातलं गावस्कर विश्वनाथच्या वेळेची आठवण होते. का आठवण होते माहिती आहे का, ती मुलगी ग्राउंड स्ट्रोक मारते. हल्ली ग्राउंड स्ट्रोक फार दुर्मिळ झालं आहे. उंचावरून मारते ती सुद्धा, पण तिचे बरेचसे ग्राउंड स्ट्रोक असतात. सुरुवातीला तरी छान असतात तिचे ग्राउंड स्ट्रोक, म्हणजे बॅटला लागतो बॉल आणि त्यांना असा लॉनवरून तो जो बाउंड्री लाईनकडे जातो. ती जी मजा आहे ना, मला वाटतं ती मजा असे उंचावरून शॉट बघण्यापेक्षा ही मजा बरी वाटते खूप. ग्राउंड स्ट्रोक जो जातो, गावस्करचा स्ट्रेट ड्राईव्ह बघा, विश्वनाथचा स्क्वेअर कट बघा, ते त्याची आठवण होते या मुलीच्या बॅटिंगमुळे. त्यामुळे हे बघताना खूप मजा वाटली. आणि बघा आमची टीम अशी आहे ना, पुरुषांमध्ये म्हणतात अरे शर्माजी का बेटा कर जाएगा, नाही शर्माजी का बेटा नाही करेगा तो वर्माजी का तो आई. काल असं झालं दोन्हीकडे, शर्माजी का बेटा वर्माजी का बेटा दोघांनी ऑस्ट्रेलियाला नामोहरम केलं आणि इकडे शर्माजी की बेटी आणि वर्माजी की बेटी दोघींनी मिळून साऊथ आफ्रिकेला नामोहरम केलं. कालचा दिवस खरोखरच फॅब्युलस डे फॉर इंडियन क्रिकेट. अर्थात आपलं इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं आहे, डोमेस्टिक क्रिकेट चांगलं आहे, BCCIचा सपोर्ट जबरदस्त आहे. सगळ्यात श्रीमंत क्रिकेट नियामक मंडळ जर आहे असेल तर आपलंच आहे. त्याचा सगळा शेवटपर्यंत फायदा होतो आहे. आता असं आहे ना की सगळं चांगलं असलं तरी खेळाडू हवेत ना आपल्याकडे. खेळाडू तर त्यापेक्षा जास्त चांगले आहेत. खात्रीने सांगतो तुम्हाला, 11 जागा असतात. 11 जागांच्यासाठी हक्क सांगणारे किमान 55 मुलं आपल्याकडे आहेत. आणि मुलींमध्ये सुद्धा खूप टॅलेंटेड मुली आहेत. आपल्याकडे टॅलेंट आहे, त्यानंतर कोचिंग आहे, BCCIचा सपोर्ट आहे, सगळ्या गोष्टी जुळून आलेल्या आहेत. सध्या आपलं क्रिकेट अगदी भरात आहे, हे असंच राहू दे. आता दुसरी एक गमतीशीर गोष्ट म्हणजे ऑस्ट्रेलियाबरोबर जेमी रॉड्रिग्सनी जी मॅच जिंकून दिली, त्यानंतर गावस्कर म्हणाला होता की माझ्या म्हाताऱ्याबरोबर जर जेमी मला चालत असेल तर ती गिटार वाजेल आणि मी गाणं म्हणेन. ते बघायला आवडेल आपल्याला, होऊन जाईल ते. आणि ह्या विश्वचषक स्पर्धेमध्ये अमोल मुजुमदारचं जेवढं कौतुक आहे तेवढं प्रत्येक खेळाडूचं कौतुक आहे. ती सुरुवातीची जी राहुल होती, अनपेक्षितपणे ती इंजर्ड झाली, नाहीतर तिने अतिशय सुंदर सुरुवात दिली होती स्मृतीबरोबर.
पण आता कसं आहे ना की शफालीचं नशीब खूप चांगलंच म्हणायला पाहिजे. तिला अचानक संधी मिळाली, ती म्हणाली ज्यार्थी मला संधी मिळाली त्यार्थी माझ्याकडून काहीतरी चांगलं होणार असेल. तसंच झालं. हरमनप्रीत कौरची कॅप्टनशिप खूप चांगली होती. मध्ये मध्ये संघ थोडासा ढेपाळला होता, पण शेवटी दे पुल अप द सॉक्स आणि अतिशय दिमाखात वर्ल्ड कप जिंकलेला आहे. हा खूप 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 आनंदाचा दिवस होता भारतीय क्रिकेटच्या दृष्टीने. उत्तरोत्तर असेच चांगले दिवस भारतीय क्रिकेटला येत राहत, हीच आता आपण हे करूया, अपेक्षा ठेवूया. माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर माझं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, सी यू.